लातूरात शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांनी सरकार विरोधात आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलंय। आजचा आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे। शासनाच्या विविध विभागातील या कंत्राटदारांची प्रलंबित मागच्या 2 वर्षांपासून थकबाकी मिळालेली नाहीये। त्यामुळे या कंत्राटदारांवर आर्थिक संकट कोसळलंय। याचा परिणाम कंत्राटदारांकडे असलेल्या कामगारांवर सुद्धा झाला आहे। ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट पासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आणि मागच्या 3-4 वर्षापासून जे आमचे झालेल्या कामाचे देयक आहेत ते महाराष्ट्र शासनानं त्वरित वितरित करावेत या मागणीसाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत। महाराष्ट्र शासनानं ताबडतोब आमचा फंड रिलीज केला पाहिजे। या 15 ऑगस्टच्या आत आमचे पैसे रिलीज झाले पाहिजेत, अन्यथा 15 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन चालू होईल महाराष्ट्रात। शासनाकडून पैसे येणंच थांबल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। तर कंत्राटदारांकडे आता घराचे हप्ते, गाडीचे हप्ते तसेच मुलाबाळांच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसे नसल्यानं ते हतबल झाले। सर, आम्ही सुभे संघटना म्हणून इथं आहे आणि ओपन कॉन्ट्रॅक्टर म्हणून इथं जमा झालेलो आहे। शासनाकडे सुशिक्षित बेरोजगार म्हणून लातूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जवळपास लातूरची 1000 आणि महाराष्ट्रातील जवळपास 2 ते 3 लाख कंत्राटदार रजिस्टर्ड आहेत। सगळ्या सुशिक्षित बेरोजगारांना शासनाने आपल्या मुदत वाढून दिल्यामुळे लिमिटेशन रजिस्ट्रेशनची सर्वांनी बाहेरून कर्ज काढून व्यक्तिगत पैसे, घरचे पैसे, बँकेचे पैसे करून कामं केली। ही सगळा गाडा सुरळीत चालू होता, पण मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून सगळ्यांना पेमेंट 10%, 20%, 5% ह्या सुमारास आल्यामुळं सगळ्यांची आता हतबल होऊन गेलेले आहेत कंत्राटदार सगळे। त्या हतबलतेमुळे शासनाकडे आम्ही मागणी करण्यासाठी इथे उपोषणास बसलो आहोत। कितवा दिवस आजचा उपोषणाचा आहे आणि काय भूमिका असणार आहे? आज तिसरा दिवस आहे। आम्ही 14 तारखेपर्यंत अजून आमरण उपोषण करणार आहोत। जर शासनाने आमच्या याच्यावर तोडगा काढला नाही तर 15 तारखेच्या नंतर पासून काम बंद आंदोलन, तसेच आमची जी काही वाहनं असतील, जे काही सुशिक्षित बेरोजगारांकडे असतील, ओपनच्या कंत्राटदारांकडे असतील, त्या सगळ्यांची वाहनं आम्ही प्रिमायसेस मध्ये आणून लावणार आहोत इथे आणि काम बंद आंदोलन कायमस्वरूपी चालू करणार आहोत इथे। शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा विभाग, जलसंधारण विभाग आणि इतर विभागाचे कंत्राटदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। तात्काळ देयक जमा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, आसिफ पटेल, लातूर।